नमस्कार. SSC जीडीच्या माध्यमातून जाहिरात प्रकाशित झालेली आहे. महाराष्ट्रातील मराठी मुलांना केंद्रीय पोलीस दलामध्ये सब इन्स्पेक्टर अर्थात PSI होण्याची सुवर्ण संधी आहे. MPSCच्या माध्यमातून PSI कसं व्हायचं, त्याचा अभ्यास कसा करायचा हे तर आपल्याला माहिती आहे. पण केंद्रीय पोलीस दलामध्ये सुद्धा सब इन्स्पेक्टर अर्थात PSI होण्याची चांगली संधी आहे. नेमकी ही जाहिरात काय आहे, कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहेत, त्यासाठी शिक्षण काय लागतं, शारीरिक पात्रता काय लागते आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे आणि परीक्षा कधी होणार आहे याची सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुढच्या 5 मिनिटांमध्ये सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी हे नोटिफिकेशन आलेलं आहे बघा. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कधीपासून भरायचे आहेत, 4 मार्च पासून ते 28 मार्च पर्यंत फॉर्म भरायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यात समजून घ्या जागा किती आहेत, तर 4187 जागा आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये 4 मार्च ते 28 मार्च फॉर्म भरायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल, पेमेंट मध्ये काही करेक्शन करायचं असेल तर या ठिकाणी 30 आणि 31 तारखेला आपल्याला ते करता येईल. आणि ऑनलाईन परीक्षेची तारीख असणार आहे 9, 10 आणि 13 मे 2024. म्हणजे जवळपास आपल्याकडे 2 महिन्याचा कालावधी आहे. 2 महिन्यामध्ये आपली परीक्षा ही होणार आहे. चला या ठिकाणी बघा किती जागा आहेत. सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस पुरुषांना जागा आहेत 125 आणि महिलांना जागा आहेत 61. ठीक आहे. मग याच्यामध्ये ओपन, OBC, SC, ST, EWS या सर्व प्रवर्गाला जागा आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस CAPF. ठीक आहे. याच्यामध्ये एकूण जागा जर विचार करायचा झाला तर जवळपास 4001 जागा आहेत. पण त्या कशा आहेत बघा. यामध्ये मग BSF ला 892 जागा आहेत, त्यापैकी 847 पुरुष आणि 45 जागा महिलांसाठी आहेत. CISF ला 1597 जागा आहेत, त्यापैकी 1437 पुरुष आणि 160 महिलांसाठी आहेत. CRPF मध्ये 1172 जागा आहेत, त्यापैकी 1113 पुरुष आणि 59 जागा महिलांसाठी आहेत. ITBP मध्ये 278 जागा आहेत, त्यापैकी 237 पुरुष आणि 41 जागा महिलांसाठी आहेत. SSB मध्ये टोटल जागा 62 आहेत, पुरुषांना 59, महिलांना 3 जागा आहेत. आणि या ठिकाणी टोटल जागेचा विचार केला तर 4001 जागा आहेत, लक्षात घ्या. अशा पद्धतीने दिल्ली पोलीस आणि CAPF अशा एकूण जागांचा विचार केला तर 4187 जागा आहेत, लक्षात घ्या. मग या ठिकाणी पुढे बघा. मग आता किती वय लागतं, हा फॉर्म कोण भरू शकतो, तर बघा यांनी काय सांगितलंय. आता या ठिकाणी कॅटेगरीला रिलॅक्सेशन पण आहे, पण जनरली त्यांनी काय सांगितलंय, ओपन कॅटेगरी 20 ते 25 वर्ष वयोमर्यादा सांगितलेली आहे. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या त्यांनी असं सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 99, म्हणजे 2/8/99च्या अगोदरही तुमचा जन्म झालेला नको आणि 1/8/2004च्या नंतरही तुमचा जन्म झालेला नको. हे ओपन कॅटेगरीसाठी. मग चला आता आपण समजून घेऊया. याच्यामध्ये SC ST कॅटेगरी असेल तर तुम्हाला 5 वर्ष वयाची सूट आहे. OBC ला 3 वर्ष वयाची सूट आहे आणि एक सर्व्हिसमॅनला सशस्त्र दलात दिलेला सेवा कालावधी अधिकचे 3 वर्ष इतका सूट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर क्वालिफिकेशन काय लागतंय तर या ठिकाणी सांगितलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी चालणार आहे, किंवा तुम्ही पदवीच्या लास्ट इयरला जरी असाल तरी ही परीक्षा देता येते. त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा. द कॅन्डिडेट हु हॅव अपीयर्ड in their bachelor degree or equivalent examination can also apply. However, they must possess essential qualification on or before the cutoff date, that is 1/8/2024. म्हणजेच 1/8/2024 च्या आत तुम्हाला ते ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे. म्हणजे अपियर मुलं सुद्धा या ठिकाणी चालणार आहेत, हे लक्षात घ्या. चला पुढे. किती फी आहे, फी फक्त 100 रुपये आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पण तुम्ही जर महिला असाल, तुम्ही जर SC असाल, तुम्ही ST असाल, तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फी भरण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या. पुढे बघा. एक्झाम सेंटर कुठे कुठे आहेत तर आपलं जे वेस्ट रिजन आहे, आता वेस्ट रिजन मध्ये दादरा नगर हवेली, दमन अँड दीव, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र हे येतं. मग आपल्याला एक्झाम कुठे देता येईल बघा. आपल्याला अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत, मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि पणजी या ठिकाणी आपल्याला याच्या परीक्षा देता येणार आहेत, हे लक्षात घ्या. चला पुढे. मग आता नेमकी परीक्षा आपली होणार कशी, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा आता स्कीम ऑफ द एक्झामिनेशन बघा. हा पेपर जो आहे हा आपला 200 मार्कांचा पेपर आहे. या 200 मार्कांमध्ये काय काय असणार आहेत बघा. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 50 क्वेश्चन, त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन,
क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 50 क्वेश्चन आणि इंग्लिश कॉम्प्रेन्शन 50 क्वेश्चन. अशा पद्धतीनं हे एकूण प्रश्न आहेत आपले 200, एकूण मार्क आहेत 200 आणि पेपर सोडवायला वेळ मिळणार आहे तुम्हाला 2 तास. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पेपर नंबर सेकंड. आता पेपर नंबर सेकंडच्या आधी ना आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की पेपर नंबर 1 झाल्यानंतर आपल्याला ग्राउंड होतं. ग्राउंड म्हणजे ऍक्च्युली फिजिकल फिटनेस आणि ग्राउंड हे चेक केलं जातं. त्याच्यामध्ये जर आपण क्वालिफाय झालो तरच आपल्याला पेपर नंबर सेकंड हा देता येतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला मग आता पेपर नंबर जो सेकंड आहे त्याच्यामध्ये काय काय असणार लक्षात घ्या. इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन किती मार्काला आहे? 200 मार्काला आणि 200 प्रश्न 200 मार्काला आणि हा पेपर सोडवायला पण तुम्हाला 2 तास मिळणार आहे. ठीक आहे. चला मग पुढे आता पण हे लक्षात घ्या याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सुद्धा आहे 0.25 हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे आता उंची किती लागणार आणि छाती किती लागणार बघा. आता फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फॉर ऑल पोस्ट सगळ्या पोस्ट साठी जी आहे ती उंची लागणार आहे 170 सेंटीमीटर हाईट इन सेंटीमीटर. ठीक आहे. 170 आणि जर तुम्ही याच्यामध्ये म्हणजे कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू हिल एरियाज ठीक आहे सगळं वाचत नाही याच्यामध्ये महत्वाचं काय मराठास म्हणजेच महाराष्ट्रातील मुलांसाठी 165 सेंटीमीटर हाईट असेल तरी चालणार आहे. छाती न फुगवता 80 सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवून ती किमान 85 भरली पाहिजे हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे मग आता नेमकं आपल्याला काय काय करायचं आहे म्हणजे फिजिकल मध्ये बघा. आता मुलांनी काय करायचंय आणि मुलींनी काय करायचंय बघा. मुलांसाठी बघा 100 मीटर रेस इन 16 सेकंद. 16 सेकंदामध्ये 100 मीटर आपल्याला रेस करायची आहे. 1.6 किलोमीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये करायची आहे. लॉंग जम्प 3.65 मीटर 3 चान्स तुम्हाला मिळतील आणि हाय जम्प 1.2 मीटर साठी तुम्हाला 3 चान्स मिळतील आणि शॉर्टपुट ज्याला आपण गोळाफेक म्हणतो 4.5 मीटर 3 चान्स तुम्हाला मिळतील. महिलांच्या बाबतीत बघा 100 मीटर रेस इन 18 सेकंद. ठीक आहे. 18 सेकंदामध्ये 100 मीटर धावायचं आहे. 800 मीटर धावायचं आहे 4 मिनिटांमध्ये. लॉंग जम्प आहे 2.7 मीटरचे 3 चान्सेस तुम्हाला मिळतील आणि हाय जम्पला 0.9 मीटर साठी 3 चान्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. ग्राउंडचे मार्क लेखी परीक्षेत पकडले जात नाही हे क्वालिफाईंग आहे पण हे मस्ट आहे, हे कंपल्सरी आहे. तुमची उंची पुरुषांच्या बाबतीत छातीचा क्रायटेरिया आणि हे ग्राउंड हे सगळं कंपल्सरी आहे हे लक्षात घ्या. याचे मार्क जरी पकडत नसले तरी हे क्वालिफाईंग आहे. याच्यात तुम्ही क्वालिफाईड झाला तरच तुम्हाला पेपर नंबर 2 देता येतो हे लक्षात घ्या. चला मग आता या ठिकाणी काय सांगितलंय बघा. या ठिकाणी ABCDEF हे काय माहिती का? हे प्रेफरन्स आहे. फॉर्म भरताना तुम्हाला ऍज अ PSI म्हणून सब इन्स्पेक्टर म्हणून तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटला म्हणजे कोणत्या संस्थेमध्ये जसं की आता दिल्ली पोलीस आहे, BSF आहे, CISF आहे, तुम्हाला नेमकं कुठे काम करू इच्छिता मग त्या पद्धतीने जर तुम्ही सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस म्हणाल तर त्याला A हा कोड आहे. ठीक आहे. हा फॉर्म भरताना प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे. ठीक आहे. त्यानंतर सब इन्स्पेक्टर इन बॉर्डर सिक्युरिटी फोर्स B आहे. त्यानंतर सब इन्स्पेक्टर इन सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स C आहे. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये D आहे. त्यानंतर इन्स्पेक्टर इन इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स साठी E आहे आणि सब इन्स्पेक्टर इन सशस्त्र सीमा बल साठी F आहे हे लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो आता हे बघा याच्यात स्पष्टपणे सांगितलंय की फिजिकल क्रायटेरिया आणि ग्राउंडचे मार्क हे परीक्षेत पकडले जात नाही पण ते क्वालिफाईंग आहेत पण ते तितकेच महत्वाचे आहेत लक्षात घ्या. ठीक आहे. आता तुमचं जे मेरिट लागणार आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय तुमचं जे मेरिट लागणार आहे ते पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 याच्या आधारावरती मेरिट लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे आपल्याला सेंट्रल पोलीसमध्ये PSI होण्याची. या संपूर्ण परीक्षेकरता अभ्यासासाठी हे पुस्तक आहे पिनाकलचं, हे खूप सुंदर पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळा सिलेबस हा कव्हर केलेला आहे. आता वेळ कमी आहे त्यामुळे तुम्हाला मी एका पुस्तकात सगळा सिलेबस आहे ते पुस्तक सांगतोय. अदरवाईज तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास केला तरी चालणार आहे. नक्कीच चांगली तयारी करा. खूप चांगली संधी आहे. कुठल्याही प्रकारे मार्गदर्शन किंवा मदत लागली तर नक्कीच इग्नाइट अकॅडमीला संपर्क करा. असंच माहितीसाठी नवीन माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.